नमस्कार, वेलकम टू सासभाऊ नवजुग रेसिपीज। आज आपण करणार आहोत अल्कोहोल आणि सुके बोंबील याचं कालवण। तर बघा आपण काय काय टाकणार आहोत त्याच्यात। एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, अल्कोहोलचे असे तुकडे करून घ्यायचे। अल्कोहोल चणा डाळ तर आपण नेहमीच करतो, तर अल्कोहोल सुके बोंबील करून बघा, अल्कोहोल कोलंबी करून बघा, कसं छान लागते। त्याच्यासाठी आपण हे वाटण करणार आहोत। कोथिंबीर मी भरपूर घेतले, कढीपत्ता, लसूण, आलं, 2 मिरच्या आणि टोमॅटो, हे एवढंच आपण वाटणार आहोत। वाटून बघा, याची मस्त पेस्ट केली आहे मी, छान पेस्ट बारीक करून घेतले। आता याच्यात आपण नारळ अजिबात टाकलेलं नाहीये। तेलावर बघा कांदा मी छान परतलेला आहे। आता आपण याच्यात वाटण आणि मीठ मसाला टाकूया। मीठ, हळद, मसाला, धने जिरे पूड तेलावर जरासं परतायचं आणि मग आपण वाटण परतून घेणार आहोत। पूर्ण वाटण टाकायचे आणि परतून घेऊया। आपण ते 2 मिनिटं वाटण परतल्यावर मी त्याच्यात अल्कोहोल टाकले, छान परतून घ्यायचे आणि वाटणाचंच पाणी घालून तर थोडासा अल्कोहोल शिजवून घेऊया। सुके बोंबील आहेत ना नंतर टाकायचं, तर तो खूप ते नरम होतात। बघा हे मस्त दिसते बघा। आता हे आपण जरा शिजवून घेऊया। सुके बोंबील पाण्यात घातलेले 1-5 मिनिटं घालायचे, जास्ती नाही घालायचं, आणि ते सगळं साफ करून घेतले। त्याच्यात पोटं, ती बाजूला जे पंख वगैरे असतात राहिलेली सगळी साफ करून पाण्यातून काढून ठेवायचे, नाहीतर मग ते अगदीच नरम होतात। आता आपला अल्कोहोल शिजलाय का बघूया। छान शिजलंय बघा। मीठ, सुके बोंबील 1 मिनिट फक्त मी ढवळून घेतले। सुके बोंबील मी 1 मिनिटच शिजवायचे, जास्ती नाही। त्या गरम याच्यातनं ते पटकन शिजले जातात। आता मी याच्यात चिंचेचा हा कोळ टाकते। त्याला चांगली खळखळून उकळी आली। या काही साध्या रेसिपी आहेत, या पारंपरिक रेसिपी आहेत। आमच्याकडे जेव्हा शेतात अल्कोहोल खूप व्हायचे, त्या सासूबाई हे कालवण करायची। अशा रीतीने आपलं अल्कोहोल आणि सुके बोंबिलाचं कालवण तयार आहे। तुम्ही हे नक्की करून बघा आणि आवडलं तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका।